लोक तुम्हाला महत्त्व देत नसतील तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. कधीकधी कोणाचे शब्द आपल्याला इतके टोचतात की आपण शांत होऊन जातो आणि विचार करतो की खरंच आपण इतके वाईट आहे का. तलवारीचे घाव पुसून जातात पण बोलल्यामुळे झालेले घाव नेहमीच राहतात. वेळ सगळ्यात मोठा जादूगार आहे, कारण एका क्षणात तो आपल्या लोकांच्या चेहऱ्यावरचा पडदा दूर करतो. मूर्ख लोकांबरोबर कधीही वादविवाद नाही केला पाहिजे, कारण असं केल्यामुळे आपलाच वेळ आपण वाया घालवतो. तुम्ही तोपर्यंत हरू शकत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं सोडून देत नाही. आपली वेळ येईल या भरवशामध्ये कधीही राहू नका, कारण आपली वेळ येत नाही तर ती आणावी लागते. जगातील सगळ्यात फायदेशीर सौदा म्हाताऱ्या माणसाजवळ बसण्याचा आहे. काही मिनिटांच्या बदल्यामध्ये ते तुम्हाला त्यांच्या आयुष्यभराचा अनुभव सांगतात. जो माणूस स्वतःच्या चुकांसाठी स्वतःबरोबर भांडतो त्याला कोणीही हरवू शकत नाही. लोकांच्या बोलण्यामुळे त्रास करून तुमचा रस्ता बदलू नका, कारण सफलता लाजून नाही तर साहसाने मिळते. तुम्ही काय आहे हे फक्त तुम्हालाच माहीत आहे. लोक तुमच्याबद्दल फक्त अंदाजच करू शकतात. जमिनीवर बसून फक्त आकाशाकडे पाहू नका. पंखांना उघडून आकाशात उडा. लोक फक्त तेच पाहतात. गर्दी नेहमीच अशा रस्त्यांवर चालते जो रस्ता सोपा असतो, पण याचा अर्थ असा नाही की गर्दी नेहमी बरोबर रस्त्यावर चालते. तुमचे रस्ते तुम्ही स्वतः निवडा, कारण तुमच्यापेक्षा जास्त तुम्हाला कोणीही ओळखत नाही. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी महान असणं गरजेचं नाही, पण महान होण्यासाठी कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणं खूप गरजेचे आहे. आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंद असे काम करण्यामध्ये आहे जेव्हा लोक तुम्हाला म्हणतात हे काम तुम्ही करू शकत नाही. वेळ नका लावू हे ठरवण्यामध्ये की तुम्हाला काय करायचं आहे, नाहीतर वेळच हे ठरवेल की तुमचं काय करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला मोटिवेट करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही मोटिवेट करू शकत नाही. लोक तुमच्या पाठीमागे बडबड करत असतील तर समजून घ्या की तुम्ही बरोबर रस्त्यावर चालत आहे. स्वप्न ते नसतात जे आपण झोपेमध्ये पाहतो. स्वप्न तर ते असतात जे आपल्याला झोप येऊ देत नाहीत. पुढे जायचे असेल तर बहिरे व्हा. काही लोक सोडून बाकी सगळे तुमची हिंमत तोडतील. वेगळीच गोष्ट आहे जगाची चांगल्या आठवणी पेन ड्राईव्हमध्ये आणि वाईट आठवणी मनामध्ये ठेवतात. आयुष्यामध्ये त्रासलेले असाल तर घर, मित्र, कुटुंब यांना बदलणे सोडून द्या. बदलायचंच असेल तर स्वतःला बदला. कदर आणि वेळ खूप कमालीचे असते. ज्यांची आपण कदर करतो ते वेळ देत नाही, आणि ज्यांना आपण वेळ देतो ते आपली कदर करत नाही.
लोकांना वाटते की त्यांचे चालाक वागणे आपल्या लक्षात येत नाही, पण आपण खूप शांतपणे पाहतो त्यांना आपल्या नजरेतून पडताना. आयुष्यापासून हेच शिका की मेहनत करा, थांबू नका. परिस्थिती कशीही असो, कोणासमोरही झुकू नका. वाया घालवू नका तुमचे शब्द कोणासाठीही. फक्त शांत राहून पाहत राहा, कोण तुम्हाला समजून घेतं. काही बनायचं असेल तर समुद्रासारखं बना. लोकांना घाम फुटला पाहिजे तुमची कुवत मोजून मोजून. जो माणूस स्वतःचे विचार बदलू शकत नाही, खरं तर तो काहीही बदलू शकत नाही. गमावूनच माहीत होते किंमत. कोणाजवळ असेल तर त्याची जाणीव कुठे असते. वय निघून जाते लोकांचे दुसऱ्यांच्या चुका काढता काढता. तेवढं स्वतःवर लक्ष दिलं असतं तर देव बनले असते. मजबूत होण्यामध्ये मजा तेव्हाच येते जेव्हा सगळं जग तुम्हाला कमजोर करण्याचा प्रयत्न करते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी समजदार नाही तर वेडं बनणं गरजेचं असतं. तुमच्या आयुष्यामध्ये काहीही बदलणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलणार नाही. जे लोक आतून खचलेले असतात, बऱ्याच वेळा तेच लोक दुसऱ्यांना जगायचं कसं हे शिकवतात. नशीब आणि वेळेवर कधीही गर्व करू नका, कारण सकाळ पण त्यांची पण होते ज्यांची कोणीही आठवण काढत नाही. भरवसा जेवढा किमती असतो तेवढाच धोका महाग होतो. तुमच्या आयुष्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला जबाबदार तुम्हीच आहे. ही गोष्ट जितक्या लवकर मान्य करताल तेवढे तुमचे आयुष्य चांगले होईल. तुम्ही नाही म्हणू शकत नाही. तुमच्याजवळ वेळ नाही, कारण तुम्हालाही दिवसभरात तेवढाच वेळ मिळतो जेवढा दुसऱ्यांना मिळतो. आयुष्य पण अशाच लोकांची परीक्षा घेते ज्यांना प्रत्येक वळणावर कसं चालायचं ते समजतं. समजदार माणूस कोणतेही काम करण्यापूर्वी विचार करतो आणि मूर्ख माणूस ते काम केल्यानंतर विचार करतो. अनुभव सांगतो शांत राहणं चांगलं आहे. शब्दांमुळे तर लोक नाराज होतात. स्वतःला कोणत्याही परिस्थितीमध्ये विखरू देऊ नका, कारण लोक पडलेल्या घरांच्या विटासुद्धा घेऊन जातात. आयुष्यामध्ये जे पण मिळवायचे असेल ते लवकर मिळवा, कारण आयुष्य संधी कमी आणि धोके जास्त देते. जगण्याचा फक्त हाच अंदाज ठेवा, जो तुम्हाला समजून घेत नसेल त्याला टाळा. माणूस असफल तेव्हा नाही होत जेव्हा तो हरतो. असफल तेव्हा होतो जेव्हा तो विचार करतो की आता मी जिंकू शकत नाही. खोटं गोड बोलण्यापेक्षा कडू खरं बोलावं. त्यामुळे तुम्हाला खरे दुश्मन मात्र मिळतील, पण खोटे मित्र नाही. चुकीचं बोललं नाही, काहीही चुकीचं केलं नाही तरी माणसं वाईट यामुळे होतात, कारण ते तोंडावर खरं बोलतात. काही वेगळं करायचं असेल तर इतरांपेक्षा वेगळं करा. गर्दी हिंमत देते पण ओळख हिसकावून घेते. जर तुमचा वाद बेशिस्त माणसाबरोबर झाला
तर तुम्ही तिथे हार माना, कारण तुमचा आवाज कितीही दमदार असला तरी तुम्ही एका कुत्र्यापेक्षा जास्त मोठ्याने भुंकू शकत नाही. हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.